आपण श्रीपाशी वल्लभ चरित्रामृत वाचलं तर त्याची संगती आपल्याला त्यात स्पष्ट होते. श्रीपाशी वल्लभ हा प्रभू दत्तात्रयांचा, आज आपण दत्त मंदिरातच आहोत, प्रभू दत्तात्रयांचा कलियुगातला पहिला अवतार. 1320 ते 1350 30 वर्षांचंच त्यांचं आयुष्य होतं म्हणणं चूक आहे. त्यांनीच तेवढं घेतलं होतं, कारण त्यानंतर कुरोकुला कृष्णेच्या पात्रात ते नाहीसे झाले. या श्रीपाशी वल्लभ स्वामींना 2 मोठे भाऊ होते. एक श्री श्रीधरराज शर्मा हे पंगू होते आणि दुसरे श्री रामराज शर्मा हे अंध होते. त्यानंतर 2 बहिणी आणि मग श्रीपाशी वल्लभ स्वामींचा जन्म झालेला आहे. अर्थात आपल्या बाळांसारखा योनी संभवातून हा जन्म झालेला नाही आहे. तो दत्तात्रयांचा साक्षात पहिला अवतार होता. त्यांनी ज्योती रूपाने आपल्या मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि यथावकाश 9 महिन्यांनी बाळरूप धारण केलं. थोडं मोठं झाल्यावर त्यांनी आपल्या दोन्ही भावांची व्यंग, अंधत्व आणि पंगुत्व आपल्या सामर्थ्याने नाहीशी केली. या श्रीपाशी वल्लभ स्वामींचा एक भक्त शंकर भट्ट या नावाचा, त्याला त्यांनी म्हणजे स्वामींनी त्यांचं पूर्ण चरित्र लिहिण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे शंकर भट्ट यांनी श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मूळ संस्कृतमध्ये लिहिलं. नंतर त्याचा तेलुगू भाषेत अनुवाद झाला, कारण स्वामींचा जन्म आंध्र प्रदेशातल्या पिठापूरचा. त्यानंतर आता मराठी, इंग्रजी, हिंदी तिन्ही भाषेत या चरित्रामृताचा अनुवाद उपलब्ध आहे. या चरित्रामृतात स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी 41व्या अध्यायात असं म्हटलेलं आहे, माझे सर्वात मोठे बंधू श्री श्रीधरराज शर्मा हे 17व्या शतकात महाराष्ट्राच्या पावनभूमीत रामदास स्वामी म्हणून येतील आणि हेच रामदास स्वामी पुढे 19व्या शतकात शिवग्रामी श्री गजानन महाराज महायोगी म्हणून प्रकट होतील आणि त्यांच्या योगे शिवग्रामाचा महिमा अपरंपार वाढेल. लक्षात घ्या, हे चरित्र 1350 साली लिहून पूर्ण झाले. त्यामध्ये भविष्यवाणी वर्तवण्यात आलेली आहे आणि या अध्यायाची संगती मी म्हणते स्पष्ट होते ती अशी आपल्याला लक्षात येतं. याच महाराज काय म्हणतात, मागे माझी वस्ती गडावरी होती, आता तुझ्या मळ्यात येऊन राहिलेले. तेव्हा रामदास स्वामी हेच गजानन महाराज म्हणून आलेले आहेत आणि हे पण आपल्याला स्पष्ट होतं आणि हे पण समजतं की आपले गजानन महाराज दत्तात्रयांचे साक्षात मोठे बंधू आहेत. जय गजानन, जय श्री गुरुदेव दत्त. वाचलं नसेल तर अवश्य वाचा. खूप भाकीतं यामध्ये सांगितलेली आहे, ती आज खरी झालेली आपल्याला दिसत आहेत. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. म्हटलं परते लोटू नको देवा, हा दास म्हणू नको, परख्याचा आता म्हणू, माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायण. माझ्या कलेनं झाले पुणे ठाऊके मजला म्हणा फार काय, तुला बदल दावण्या मी योग्य नसेल. ऐसी स्थिती आहे जरी परिदेवा कृपा करी. ओळस गोदावरी पोटी आपल्या घेत असेल, तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे. पातकाला न उरू द्यावे माझ्यातही येत किंचित, तू आणलेल्या मनात अवघेच काही घडून येतं. रंकाचाही राव होतं तुझा लागता वशीला. असो, एकदा पुण्यराशी गेले उमरावतीशी, जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याच्या विरुद्ध. कायच तर प्रभू याची जाता संतांचा प्रेमी अमित, सदाच्या संपन्न गृहस्थाश्रमी वर्तत असे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले, मंगलस्थान घातिले उष्ण दक्काने गजानना. बुटणी नाना प्रकारची अंगाला विलिसाची, वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे ते दवा. करती गाठी उमरेटचा धोतर जोडा नेसविलासाचा, बालिकेश्वरी गंधाचा भव्य तिलक लाविला असे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार, दक्षिणेशी 100 रुपये त्याने ठेविले. दुपदीप आरती झाली, पुष्पांजली समर्पिली. दर्शनालागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येक ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे, यथासंग करावे पूजन त्यांचे येणे रीती. इच्छा ऐसी भवता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली. सदनी पावले लागण्यावली पुण्य पाहिजे बलवंतर. ते ज्यांच्यापाशी होते समर्थ गेले तेथे काकी साधू सावगे कळते अंतर्ज्ञाने करून. गणेश श्रीकृष्ण खापडे उमरावतीचे गृहस्थ बडे, वकिली ज्यांच्या पुढे ढीग रुपयाचे पडते की. दादासाहेब या प्रथा म्हणत होते वराडत. हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. त्यांनी विनंती करता खरी महाराज गेले त्यांच्या घरी. तेथे झाली आजपरी समर्थांची पूजा. गणेश अप्पा म्हणून होता लिंगायत वाणी. चंद्राबाई कामगी त्याची परमभाविक असे. ती बोलली पतीला,
हा साधू पाहिजे नेला कसे करून घराला पहा विनंती करून आपले निष्पाप असल्या मन यांच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन भाविकांचा देव असे. गणेशप्पा म्हणे तिला वेळ लागला आहे तुला सदनी साधून्याला बशीला पाहिजे बलबत्त हा खापाड्या लावून या साधून्यामुळे सदनी श्रम पडले ते आनंदानी उघाट धरू नको. चंद्रबाई म्हणे नाथा हे न पटे माझ्या चित्ता सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो तुम्ही कराव त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती गरीबारी असते प्रति संतांची ती विशेष बरे अप्पा बोले ना छाती त्याची होईना बोलवायचे निज सदनाशी गजानन साधू ते महाराज बदले अखेर गणेशप्पाचा धरून कर तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला तुझ्या सदनी वाटते यावे काय वेळ बसावे अरे चित्ती असेल ते बोलावे बी न धरिता कवणाची. ऐसे महाराज बोलता गणेशप्पाच्या चित्त हर्ष झाला तत्व तत्वन शब्दे बोलवे समर्थास नेमन सदनी पूजा केली उभय त्यांनी आपला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तात्काळ. असो अशा पूजा अमित झाल्या उमल्यावरती तर त्या प्रत्येक पूजे प्रत्येक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा नात्याने होता भाचा राहणार मुंबई शहरीचा तार मास्तर असे की तो रजा घेऊन गेला उमराती स्वतःला भेटणे आपल्या मामाला बाळाभाऊ नाव द्यायचे. त्या बाबू कार्याला लागले समर्थांचे ध्यान म्हणे अशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये प्रपंच शाश्वत त्यात कशाला बहुचित्त केलाचपर्यंत तोच आता पुरे झाला. काही असं आजोपण मीन सोडी त्यांचे चरण अमृताला टाकून विष प्याया कोणी जावे म्हणून प्रत्येक पूजेला बाबू हजर झाला होता. बुधवर राहिला दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी मळ्यासी न जाता जाणी आले मंदिरी मोठ्यांच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओ सशी गजानन पुण्यपुरुषे येऊन बसले त्या ठाया. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाट्याला कळली साची त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले म्हणून आलं धावत त्या ओस जागेवरी सत्य माझा करून दंडवत अधोधन बैसला. डोळ्यातून आहे पाणी खंड त्याला नसे झाली वस्त्र टाकले भिजवणे त्या अश्रूनी छातीचे ते महाराज बदले पाटलाला ऐसा का रे रडशिवाला शोक कोणता तुला झाला ते वेगळे सांग मज. पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर महाराज मळ्याचा अवेर कावाज केला ता ऐसा अक्षम्या कोणाता आपला झाला सांगाता माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपले असे. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा सच्या एका मळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका. मळ्यात म्हणजे नसेल जरी तरी चला राहत्या घरी ते खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा का की तुम्हा वाचून मला ना काही प्रिया न. हे कडे वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेथे जाऊन आले. महाराजा विनव लागले निज सदना या बले हरी आणि नारायण. महाराज म्हणाले तैसी मी जो या जागेस येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव ते पुढे येईल कळून आता न करा भाषण वाद दोघांचे निर्मूलन करीले विसरू नका. जितके जगी जमेदार तितके न करती विचार मागचा पुढचा साचार हेच होणे त्यांच्या ठाई. जा बंकटालसी पाहुणा वेगेसी मी सोडिता दुरासी तो नाही रागवला ते काय त्यासी विचार माझी कृपा तुमच्यावर आहे ती न राहणार कोणत्याही कारणाने. बंकटाली आला ते घालू लागला समजत यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले. आपण त्यांची बाळे ते सारख्या अवघ्यानं सखाराम असोलकार आहे मनाचा उदार. आता सखाराम असोलकार कोण तर दुसऱ्या अध्यायात बंकटलालाने ज्या मांडणीच्या कळघरून अर्धी भाकरी चून भाकरी महाराजांना आणून दिली होती ना त्या मांडणीचा नवरा म्हणजे हा सखाराम असोलकार. असं म्हणतात की त्या भाकरीविषयी कृतज्ञता म्हणून महाराज काही महिने त्यांच्या जागेत मठ बांधून राहिलेले. बंकटलाल तेच सांगतो सखाराम असोलकार आहे मनाचा उदार तो जागा देण्यास इन्कार करण्याने वाटते. सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा म्हणजे अवघ्यास यात भाग घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होणी मठ बांधिला त्या ठिकाणी परशुराम सावजीने मेहनत घेतली. विशेष समर्थांच्या बरोबर निस्सिम भक्त होते चार भास्कर बाबू पिता मरुमरातीचा गणेशप्पा रामचंद्र गुरु त्याचपरी राहत होता. बरोबर हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळभाऊची अति विरक्त झाली सची. परवाने त्याने नोकरीची केली एक किंचित आपल्या पत्रे ती वरच्यावरी बाबू सेण्या घरी परिणामांतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराय हा सोकला पिढी खाई म्हणून नाही इच्छी जाई आपल्यापासून कोणीकडे तुम्ही द्यावा या ते मार म्हणजेच जवळ करील घर रत्न 14वे पाहिला बिगर आयतून आणणे नसे. लकडी वाचून माकड पान होई कधी दड मोठमोठ्या ते पहाडं भिऊ लागती वज्राला. एकदा मळीच घालून दिले बाबू कारण अपरित आला परतून राजीनामा देऊन या. बाबू शेगावसी येता भास्कर बोलला तसे कार्यामास त्रास देसी येथे येऊन वरच्यावर ओढा बैल हिरव्यावर पाय पड निरंतर
त्या जरी दिला मार तरी तू येते तर पुन्हा. तैसी लोचटा तुझी कृती तंतोतंत निश्चिती झाली ज्याला विरक्ती त्यानेच येते यावेळी. हे अहंकाराचे भाषण समर्थ न खपले जाणं त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाय कृत्य केले असे. एका गृहस्थाच्या हाती भली तोरली छत्री होती. ती गजानन घेऊन हाती बाळक सोडू लागले. माता माता मोडली बुधवती छत्री भली. मग एक मोठी घेतली भरीव काठी वेणूची तिने बांधणे सुरू केले. ते पाहता लोक बेले काय काय पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळभाऊ तसाच पडला. समर्थांच्या पुढे मला काही म्हणती असं नेला तो यशा महाराज. भास्करे जरा चिंता तुला बाळाचा पाऊल मार. परी समर्थांच्या समोर बोलणे छाती होईना. ती काठी मोडली खरी बाळाच्या पाठीवरी. मग ते कंटाळून अखेरी तुडू लागले त्याला. जसं का तो कुंभार माती तुडवितो साचार तैसा केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा. मोठ्या प्रकार चाललेला शिष्य समुदाय पळत सुटला. कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडईचं. बघटला कृष्णाजी धावून आले मठाबाजी. परी समर्थात धरणाराची कोणी तयार होईना. बघटलाल म्हणे भीत समर्था आपला भक्त पुरे झाले या प्रथा आता ऐसे तोडवणे. ऐसे कथा भाषण समर्थ बदले हसून हे संबंध भाषण का करिता कळेन. मीना बाळासे मारिले नाही तैसे तोडवले निर्कोण पा चांगले म्हणजे येईल कळून. महाराज म्हणाले बाळासी ओठ वचावे गेसी ते आलेल्या मंडईचे अंग तुझे दाखीव. अशी अन्न होता बोला. बाबू उठून बसला. लोक त्याच्या अंगाला पाहू लागले. निर्खून होतं वळाचे नाव नाही कोठे न लागले काही. तो पहिल्या परीच होता पायी निमग्न आपल्या आनंदात. त्यागे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला. मग तैना पुन्हा बोलला वेडेवाकडे बाळाचे सोने कसाचे उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समजतात तो प्रकार पाहून. शुक्ला नामे आगरवाला होता बाळापुराला. शेवटे त्याच्या आगराला गाय एक द्वाड होती. तिने गावात फिरावे मुला माणसात तोडवावे सशक्तांचे उंदडावे शिंगाने की आपल्या वाटेल त्याच्या दुकानात गायने शिरावे अवचित धान्याच्या टोपल्यात तोंड आपले खुपसावे वाटेल ते तुके त्याचे खावे राहिलेले नासावे तेल तुपाचे लवंडावे पिंपा अंगाच्या धक्क्याने घरी बांधून ठेविता चराटे तोडी हा हा म्हणता साखळीचे आणलेली लघुता बांधत्या त्या गायीने. ती गाय नो हे वाघीन बाळापुरा कारण लोक गेले कंटाळून त्रास सोसितात यायचा. गाभणमुळीच होईना कास कधीच करीना कोंडून ठेविता राहीना घरा म्हणजे कोठेही. लोक म्हणते सुकलाला दे खाटकास या गायला किंवा मारून टाकेला तूच गोळी घालून. सुकला म्हणे लोकांचे तुम्हीच मारून टाका तिसे वाटलं त्या प्रयत्नाचे करून विबुध. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला. गोळी भरून बंदुकीला टपून बैसाला होता हो. ते कसं काय कोण जाणे कळले या गायी कारणे. तिने येऊन शिंगाने पठाण पडलं उताना. मी परगावा नेऊन दिली होती सोडून परी त्याने परतून त्याला सांगा काय करू. ऐसे कथा लोक म्हणतील. आता याला एक युक्ती. गोविंद वनचा घोडा म्हणते समर्थांनी गरीब केला. तो या गायला घेऊन जात शेगावाला अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले. साधूच गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे आणि संकटे आमचे टळेल बापा त्या योगी. तेवघ्यांशी मानवले गाय नेण्याचे ठरवले. तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे एकही यत्न नाही फळला. शेवटी एका पटांगणाला हरव गुंद्यासाठी केला सरकी ठेवली शेजारी. ते खायला लागून गाली धावणं ते तर फास्ट टाकून धरली दहावी जणांनी सकल दंड बांधून परी गाय घातली गाडीवरी आणि शेगाव भितरी गजाननासी द्याव्या. जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे सौहार्द पडला असे त्या गायीच्या पालट. समर्थापणे एका क्षणी गाय झाली दीनवाणी. तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना हा गाय तुमचा मूर्खपणा. गायी सैशा यातना देणे काही बरे नव्हे. चारी पाय बांधले गळा साखदंड लाविले शिंगाची तीच गतप केली चराटे काथ्याच्या. ऐसा मोठा बंदोबस्त शोभतसे वाघिणी प्रथम. ही गाय विचारी साक्षात तिला नाहीसे करणे बरे. अरे खोळ्यांनो ही गाय अवघ्या जगाची आहे माय. तिला बांधिले हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला. तिला आताच करा मुक्त ती ना उंदाडी कोणा प्रथम. तरी लावणे तिला छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे ते तर समर्थ आले तरे आपले त्या पुनीत करे बंधने तोडली धेनूची. बंधने उगी तुडतावली गाय गाडीच्या खाली आली. पुढे पाय टेकिती झाली समर्था बंधन कराव्या. खाली घालून या मान प्रदक्षिणा त्या केल्या तिनं. समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. असा प्रकार तेथे जरा तो अवघ्याने पाहिला. समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनूस बाई कोणानं द्यावा त्रास. तुया सोडून माठास कोठेही जाऊ नको. ऐसा करता प्रकार अवघ्याने केला जय जयकार उच्च स्वराने
त्रिवार समर्थांच्या नावाचा. बापूरची मंडळी बाळपुरा निघून गेली, गाय तेथेच राहिली शेगावसी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेनं तिला चराट जाणं, शून्य धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातळे. अजून ते शेगावते तिची संतती नांदते. जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेच येते घडून. असो एक कारंद्याचा लक्ष्मण घोडे नावाचा विप्र वाजस्नेय शाखेचा धनकनक संपन्न असे. त्याचे रोग झाला पोटात, उपाय केले अत्यंत, परिणाम गुण किंचित, खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थांची कीर्ती कर्णोकणी ऐकिली होती. म्हणून सहपरिवारे सत्वरगती आला शेगावा कारणी. रोगव्यथेने चालवे न शोधे त्या लक्ष्मणा, दोघा तिघांनी उचलून जाणं आणले त्या मठात. करण्यानुसार नमस्कार समर्थ होते शरीर. त्याच्या कुटुंबाने पदर समर्थांपुढे पसरलेला आणि म्हणाले, दयागण मी आपली धर्मकन्या, माझ्या पतीच्या यातना हरण करावे आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण, माझ्या कोंपा लागून टेकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ सारी आंबा खात होती खरी, तोच पैकीला अंगावली त्या लक्ष्मण कांतेच्या. जा देहा पती सखाय व्याधी त्याची बरी वाया, तो शोभसी त्या सजाया पतिभक्ती परायण. यापुढे काही बदल चेली मोडू लागली. श्री गजानन स्वामी बोले आपल्या मठात शेगावी. भास्कर म्हणे, अहो बाई आता बसा इथे, आपल्या पतीस लवलाही जा घेऊन कारंज्यात आहे. प्रसाद आंब्याचा धोका तुला समर्थ कधी प्राप्त झाला, तोच गले खावायला आपल्या पती कारण. याने तुझे होईल काम, गुण येईल अत्युत्तम. लक्ष्मणाचे आराम होईल आंबा खाताच. बैगून आंब्याला येती झाली कारंज्याला. प्रसाद खाऊ घाताला आंब्याचा आपल्या पतीस. निजा घरी जोडपे आले, आप पुसू लागले. शेगावात काय घडले ते सांगावे साकारले. बाईने अवघे वर्तमान कविले लोकाला म्हणून आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला. समर्थे मजला घे आणि आज्ञा केली बरी. खाऊ घाला आत्या तरी आंबा प्रसाद निजा घरी आपल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मी केले, असं काही खाऊ घातले. हे वैद्याने जई ऐकले तैत्या वाटले वाईट. अहो बाई तुम्ही काय केले ते? हाय हाय आंबाईचं कुपत तेव्हा या पोटातील रोगाला. माधव निदानी याचं कथिले सुश्रुतानी वनिले निघंटाने कथन केले. शारण्य तर म्हणे ऐसेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता, भक्षण केला. पतीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे. ऐसे वैद्य बोलले. आप अवघे घाबरले, जेथे टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीसह. परी झाले अघटित. लक्ष्मणाचे पोट सत्य रेचून अकस्मात मऊन गेले हो. शेवटी व्याधी गेली, हळू शक्ती आली. पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी, तेथे उपयोगी पडे करी कृपा देव संतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे, महाराज माझे घर पाहिलं पवित्र करा. मी आलो त्याच्यासाठी. चला कारंज्या स्नान जेठी, मला न करा हिंपोटी, नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंज्याला. ते दवते संगतीला शंकर भाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली, दक्षिणा ती निवेदिली. अवघी संपत्ती आपली आहे, मी कोण देणार. पण एका ताटात काही रुपये ठेवले सत्य. महाराज बघून त्या प्रथा ऐशाने ती बोलले, माणशी माझे काही नवरले, अगे रुपये कोठून आणले. लक्ष्मणा ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नको. मला दिले तो आपले घर, आता उघडी अवघी दार. फेकून दे रस्त्यावर अवघी कुलपे ये दवा. लक्ष्मण काही न बोलला, म्हणून धरून बैसला. परी समर्थ आग्रह धरिला, काजेण्याचे दार उघडे. भीत मोकळेद्वार केले. त्याने अखेर खजिन्याच्या उभ्या स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला, महाराज वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलला जरी बरवे, परे अन्यभाव अंतरीचा. हे त्याच्या दांभिकपणा समर्थ आले कळून. बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान. परी आंतरिक कडवटपण पूर्ण त्याच्या बदलेसे. सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाले पुण्यराशी. दांभिकांच्या सदनाशी संत नव्हती तृप्त कदम. तेथे त्याच्या घराची वा धनदौलतीची गरज समर्था नव्हती. साची ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिलं. खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठवणं. जाता जाता बोलले, माझे माझे म्हणसे भले, भोग आता त्याची फळे. माझा उपाय त्यास नसे, मी कृपा करावे आलो तो या ठाया. याहीपेक्षा दुप्पट द्याय, परी ते न तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य. एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त. त्या भिक्षेची वेळ आली. म्हणून शोधे परमार्थात खोटेपणानं खपे किंचित. त्यासाठी एक चरित्र समर्थे घडवून आलेले. श्री गजानन चिंतामणी त्या गारका शोभाणी व स्वर्णलवणी पुष्पविका कथिलाने सस्ते श्रीदास विरचिताची गजानन विजय नामे ग्रंथ सदा भाविक परी सोत तिचे कल्याण व्हावे. शुभम बतू शेहऱ्यार्पणमस्तु इति दशमोध्याय समाप्त. मांडनायक महाराजाधिराज